पडते. अगं राहू दे, बस. मावशी, खरं तर मला तुमचे आभार मानायचे होते हो. फक्त तुमच्यामुळे आज एक अशक्य असलेली गोष्ट शक्य झाली. माझी तायडी आता काही दिवसांसाठी माझ्या डोळ्यांसमोर असेल. तुमच्या या उपकारांची परतफेड कशी करावी मला खरंच कळत नाही. सुनबाई, तुला याआधी मी सांगितले ना, उपकाराची भाषा मला अजिबात आवडत नाही. तुझी आणखीन एक गोष्ट मला आवडत नाही. कोणती मावशी? अगं किती रडतेस तू. तुझं हे रडणं मला अजिबात आवडत नाही. अहो पण आता कुठे रडते मी? माझ्यासमोर अश्रू पुसून आलीस. याचा अर्थ असा होत नाही की तू रडल्याचं मला कळत नाहीये. काय झालं? पल्लवीच्या इथे येण्यावरून रोहन काय बोलला का? हे बघ सुनबाई, रोहन तुला काहीही बोलला असेल ना तरी त्याचं तू मनावर घेऊ नकोस. कारण तो जे काही बोलतोय ते कोणाच्या तरी प्रभावाखाली येऊन बोलतोय असं समज. म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला मावशी? सुनबाई, कधी कधी एखाद्या गोष्टी मागचा बोलिवताधनी वेगळा असतो. आणि या प्रकरणात ती व्यक्ती कोण आहे हे मला माहिती आहे. तुला या घरात पावलोपावली जिच्यामुळे त्रास होतोय ती व्यक्ती म्हणजे इरा. घरातल्या प्रत्येकाच्या मनात तुझ्याविषयी गैरसमज पसरवते. मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. का करते ती असं? अगं त्यामुळे घरातलं वातावरण किती खराब होतंय. तिला कळत नाहीये का? का न कळल्यासारखं